नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSCची नवी जाहिरात आलेली आहे। महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणून 2021 यासाठी टोटल 900 पदे आहेत आणि खूप सारे विद्यार्थी या जाहिरातीची वाट बघत होते, कारण खूप सारे विद्यार्थी गट क च्या परीक्षेची तयारी करत असतात। ठीक आहे, तर यासाठी बघा, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2019 रविवार दिनांक 3 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्राच्या एकूण 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल। ठीक आहे, तर बघा 3 एप्रिलला पेपर आहे तुमच्या। ठीक आहे, तर आता बघा आपण एकूण किती पदे आहेत आणि कोणकोणत्या संवर्गासाठी किती पदे आहेत हे बघणार आहोत। तर पहिलं बघा, उद्योग निरीक्षकासाठी हे बघा, उद्योग निरीक्षक गट क साठी एकूण 103 पदे आहेत। कोणत्या कॅटेगरीसाठी किती पदे आहेत हे तुम्ही स्वतः बघून घ्या। हे जे PDF आहे हे मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे। मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देतो, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून ती PDF डाउनलोड करू शकता। ठीक आहे, तर आता बघा, दुसरा संवर्ग दुय्यम निरीक्षक म्हणून याच्यासाठी 114 पदे आहेत टोटल। याशिवाय तांत्रिक सहाय्यक गट क साठी एकूण 14 पदे आहेत। याशिवाय कर सहाय्यकसाठी एकूण 117 पदे आहेत। याशिवाय लिपिक टंकलेखक मराठी आहे बघा, हे इंग्लिश नाही आहे। ठीक आहे, लिपिक टंकलेखक मराठीसाठी टोटल 473 पदे आहेत आणि लिपिक टंकलेखक इंग्रजीसाठी टोटल 79 पदे आहेत। ठीक आहे, तर अशी टोटल 900 पदे आहेत। ठीक आहे, 900 पदांसाठी आहे ही परीक्षा टोटल। याशिवाय बघा, खाली मुख्य परीक्षेच्या सुद्धा त्यांनी दिनांक ऑलरेडी दिलेले आहेत। तर वेगवेगळ्या परीक्षेची मुख्य परीक्षा वेगवेगळी होत असते, वेगवेगळ्या संवर्गाची मुख्य परीक्षा वेगवेगळी होत असते, तर त्यांचे दिनांकसुद्धा बघा वेगवेगळे आहेत। तर तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत असाल त्या मुख्य परीक्षेच्या दिनांक तुम्ही ते बघू शकता। याशिवाय संबंधीच्या ज्या तरतुदी आहेत हे सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता। मी तुम्हाला फक्त महत्त्वपूर्ण ज्या गोष्टी आहे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हे बघा, दिव्यांगाच्या आरक्षणासंबंधी आहे इथे। याशिवाय अनाथ आरक्षणासंबंधी आहे, माजी सैनिकांच्या आरक्षणासंबंधी आहे। ठीक आहे, याशिवाय वेतन श्रेणी तुम्ही बघून घेऊ शकता। आता बघा, हे महत्त्वाचे आहे, पात्रता। ठीक आहे, तर उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक यासाठी वय जे आहे हे तुम्ही बघून घेऊ शकता। ठीक आहे, मिनिमम वय आणि मॅक्झिमम वयसुद्धा तुम्ही बघू शकता इथे। ठीक आहे, मॅक्झिमम वय जे आहे ते अमागाससाठी 38 आहे आणि मागाससाठी 43 आहे। ठीक आहे, मागासवर्गीय, अनाथ वगैरे यांच्यासाठी 43 आहे आणि म्हणजेच जनरल कॅटेगरीसाठी मॅक्झिमम वय 38 आहे आणि बाकीचे जे आहेत सगळेच्या सगळे OBC वगैरे त्या सर्वांसाठी 43 आहे। तर आता बघा, शैक्षणिक अर्हता उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता ठीक आहे इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता, म्हणजेच ग्रॅज्युएशन पाहिजे आहे तुम्हाला इथे। ग्रॅज्युएशन कशासाठी? उद्योग निरीक्षक गट क वगळून, म्हणजेच उद्योग निरीक्षकासाठी वेगळं क्वालिफिकेशन लागते। तर ते हे बघा, हे खाली लिहून आहे, हे तुम्ही वाचून घेऊ शकता। याशिवाय मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे, हे तुम्हाला माहीतच असेल। आणि हे बघा, टायपिंगसाठी आता कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक संवर्गासाठी टायपिंग लागत असते। तर यासाठी मराठीचा वेग 30 पाहिजे तुम्हाला माहिती आहे आणि इंग्लिश 40, म्हणजे 30-40चं लागत असते। ठीक आहे, इथे सुद्धा लिहून आहे बघा, 30 आणि 40। हा पॉईंट बघा, परीक्षेच्या संधी तुम्हाला माहीत असेल, ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी 6 चान्सेस असतात। ठीक आहे, 6 ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी 6 असतात आणि SC ST साठी अनलिमिटेड असतात। ठीक आहे, आणि उर्वरित जे असतात OBC वगैरे, OBC SBC यांच्यासाठी 9 चान्सेस असतात। ठीक आहे, तर हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे। याशिवाय संधींची गणना कशी केली जाईल हे सुद्धा तुम्ही खाली वाचून घेऊ शकता। हा पॉईंट बघा, परीक्षेचे टप्पे तुम्हाला माहीत असेल, पूर्व परीक्षा होणार, मुख्य परीक्षा होणार। पूर्व परीक्षा 100 गुणांची होते आणि मुख्य परीक्षा वेगवेगळी होत असते वेगवेगळ्या संवर्गांसाठी, आणि ती प्रत्येक मुख्य परीक्षा ही 200 गुणांची असते। ठीक आहे, याशिवाय बघा, ऑप्टिंग आउटच्या ऑप्शनसुद्धा त्यांनी दिलेला आहे। भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या ऑप्शनसुद्धा तुम्हाला आता अवेलेबल आहे। ठीक आहे, यावर्षीपासून झालेलं आहे, हे नवीन आहे। हा पॉईंट बघा, टंकलेखन कौशल्य चाचणी
म्हणजेच टायपिंग टेस्ट होणार आहे तुमची मराठी आणि इंग्लिशसाठी, की तुम्हाला टायपिंग येतं का, की तुमचे सर्टिफिकेट फेक आहे. खूप सारे विद्यार्थी फेक सर्टिफिकेट बनवतात, तर आणि ते फेक सर्टिफिकेट बनवून पास होत असतात. तर असं होऊ नये म्हणून त्यांनी मुख्य परीक्षा झाल्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे. ठीक आहे. तर मुख्य परीक्षा झाल्यावर तुमची हे टायपिंग टेस्ट होणार, म्हणून आधी प्रिलिम आणि मेन्स काढणे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. या पॉईंटमध्ये तुम्हाला टायपिंग टेस्टची डिटेल दिलेली आहे, हे तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि इथे बघा, पूर्वपरीक्षेकरिता अर्ज करण्याची पद्धत माहीतच आहे तुम्हाला. फॉर्म भरावा लागतो ऑनलाईन MPSC online.gov.in वर. ठीक आहे. हा पॉईंट बघा, या पॉईंटमध्ये तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायला सांगितलेली आहे. इथे कागदपत्रे सर्वांना अपलोड नाही करायची आहे. फक्त आणि फक्त दिव्यांग व्यक्ती, खेळाडू, अनाथ, माजी सैनिक यांनाच ही कागदपत्रे अपलोड करायची आहे. बाकी लोकांनी कुठल्याही प्रकारची कागदपत्रे वगैरे अपलोड करण्याची काहीही गरज नाही. ठीक आहे. हे बघा, तुम्हाला फॉर्म जे आहे तो या वेबसाईटवर भरायचे आहे, MPSC online.gov.in. याची लिंक मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी ही लिंक तुम्हाला देऊन देतो. त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली त्या वेबसाईटवर जाऊ शकता. ठीक आहे. याशिवाय फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी आहे ती आहे 22 डिसेंबर ते 11 जानेवारी. 22 डिसेंबर ते 11 जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आणि फीज बघा, जनरल कॅटेगरीवाल्यासाठी 394 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 294 रुपये, म्हणजे 100 रुपये कमी आहे. ठीक आहे. हे सुद्धा तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. तर हा शेवटचा पॉईंट बघा, यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की जर तुम्हाला चलनाद्वारे फीस भरायची असेल तर तुम्ही ती 14 जानेवारीपर्यंत ती फीस भरू शकता. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही 11 जानेवारीपर्यंत भरू शकता, आणि जर तुम्हाला चलनाद्वारे फीस भरायची असेल तर तुम्ही ते 14 जानेवारी 2022पर्यंत ती फीस भरू शकता. ठीक आहे. तर हा एक शॉर्ट व्हिडिओ होता ग्रुप Cचा फॉर्म निघाल्याबद्दल. तर मला असं वाटते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणखी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार. ठीक आहे. धन्यवाद.